आपण पेरांबूर मतदारसंघात आहोत आणि प्रचार नुकताच संपला आहे। माझ्यासोबत श्री आधव अर्जुन, ज्यांना टीव्हीके मध्ये अक्षरशः दुसऱ्या क्रमांकाचे म्हटले जाऊ शकते। सर्वत्र प्रचंड गर्दी, ते संख्या ए प्रकारचं तिरुनेलवेली आणि इतरत्र आपण पाहिलेले व्हायरल फोटो मोठी संख्या दाखवणारे। पण लोक हा प्रश्न विचारत आहेत की जर तुम्ही 20% 25%वर असाल तर तुम्हाला 35% मतदारांपर्यंत जाण्याची गरज नाही का? ते कसे शक्य होणार आहे? कौटुंबिक लाट म्हणजे प्रत्येक घरातली आई आणि तिची स्वतःची मुलगी आणि मुलगा आणि वडील प्रत्येक जण बदलासाठी येत आहे। त्यांना बदल हवा आहे खरं तर, त्यामुळेच ते प्रत्येक शहरात स्वागत करतात। जेव्हा कधी नेते प्रचाराला भेट देतात, विशेषतः तुम्ही 2 दिवसापूर्वी पाहू शकता तिरुनेलवेली आणि तुतुकुडीमध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोक जमले होते। जवळजवळ 70% महिला जमल्या होत्या। खरं तर एकही पुरुष नाही, त्या 70% महिला होत्या। आम्ही लोकांसाठी गर्दी जमवण्याकरता 1 रुपया सुद्धा कधीच खर्च करत नाही। डीएमके आणि एडीएमके प्रत्येक व्यक्तीवर 3 आणि 300 रुपये करोडो आणि करोडो रुपये खर्च करतायत। पण 1970 नंतर आणि 50 वर्षानंतर लोकांना बदल हवा आहे। तामिळनाडूचे लोक नाही, 82% लोकांना बदल हवा आहे। नंतर मिस्टर करुणानिधी आणि अम्मा जयललिता, लोकांना एक कणखर नेता आणि करिश्माई नेता हवा होता। त्यामुळेच तामिळनाडू नेहमीच सिनेमा क्षेत्रातील नेत्यांवर आधारित राहिला आहे। खरं तर लोक आधीच जोडले गेले आहेत आमच्या नेत्याशी प्रेम आणि विश्वासाने। निश्चितपणे आम्ही बहुमताने जिंकणार आहोत। आम्ही हे 35%पेक्षा जास्त व्होट बँक उलाढणार आहे। डीएमके आघाडी सुद्धा, डीएमकेने नेहमी दावा केला आहे 2021 आणि 2024 की आम्ही मोठी आघाडी आहोत, धर्मनिरपेक्ष आघाडी आहोत। पण लोक डीएमके आघाडीला फेकून देत आहेत कारण ती आघाडी भ्रष्टाचारावर आधारित आहे। हा भ्रष्टाचार सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे। मुख्यमंत्र्यांचे जावई, मुलगा आणि मुख्यमंत्र्यांचे कुटुंब, संपूर्ण कुटुंब केंद्रित भ्रष्टाचार उदाहरणं खूप आहेत। तुमच्या स्वतःच्या मतदारसंघात मिस्टर सबरीश खरं तर प्रचारासाठी बाहेर आले होते, यावरून काय सूचित होते? म्हणजे त्याचा मित्र तो, ते एकेकाळी तुमचे मित्र होते? नाही, आणि शत्रू बनले? नाही, आम्ही एकत्र काम केलं विचारधारेसाठी। मी खरं तर कोणत्याच मित्रांना ओळखत नाही। आम्ही 2015 ते 21 पर्यंत काम केलं। मी विचारधारेसोबत काम केलं, मग मी चांगल्या गोष्टींसाठी पुढे गेले। ते भ्रष्टाचारात आहेत, त्यामुळेच मी त्यांच्यासोबत नाही। मी फक्त रणनीती आणि निवडणुकीच्या कामासाठी काम करते। मग आता फक्त विल्लीवाक्कमच नाही, फक्त सबरीशच नाही, आणि काल मिस्टर उदयनिधी आले, त्यांनी दावा केला सायदीपाच्या विजयाच्या तुलनेत विल्लीवाक्कम हा सर्वात मोठा विजय आहे। म्हणून संपूर्ण कुटुंब विल्लीवाक्कम आणि पेरांबूरला लक्ष करत आहेत। ते 10,000 रुपयापेक्षा जास्त द्यायला तयार आहेत। पण प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंब, विशेषतः आई आणि स्त्री, त्या पैशाने बांधल्या जात नाही, त्या प्रेम आणि विश्वास दाखवत आहेत। तामिळनाडू, तुम्ही लोकांना म्हणालात की एका बाजूला 10,000 आणि दुसऱ्या बाजूला तुमची 2 रुपयांची शिट्टी। पैसा हे नाहीये यामध्ये। या निवडणुकीत पैसा काम करत नाहीये। खरं तर लोकांना बदल हवाय, लोकप्रेम आणि विश्वास दाखवत आहे। लोकांना नवीन नेता हवाय, आमचे विजय। पुढच्या महिन्यात 4 तारखेला निकालाच्या दिवशी तुम्ही पाहू शकता। ही एक अद्भुत निवडणूक आहे। 50 वर्षानंतर नवीन पिढीला नवीन नेतृत्व हवं आहे। त्यांनी जाहीर केलेल्या उरी माहीत हो गई आणि 8,000 रुपयांच्या कुपनचं काय? हे सर्वात मोठं आणि पण लोकांना डीएमकेच्या जाहीरनाम्याची पर्वा नाही, काही परिणाम नाही, कारण डीएमके मागच्या जाहीरनाम्यात अपयशी ठरली। ते नीट चालू आहे। तीच गोष्ट, खूप सारे मुद्दे चालू आहेत। ते शिक्षणाबद्दल स्पष्ट नाहीत, विद्यार्थ्यांचं शिक्षण, मोफत, कर्ज, खूप सारे मुद्दे चालू आहेत। त्यांनी नेहमीच कुपनवर फक्त खोटं सांगितलं आहे। तुम्ही जननायकन चित्रपटाबद्दल बोललात, साहजिकच तो प्रदर्शित न होण्याबद्दल खूप चिंता आहे, विशेषतः समर्थकांमध्ये, आणि आता तो लीक झाला आहे। हे कोणी केलंय? बघा, हा फक्त तामिळनाडूचा मुद्दा किंवा जननायकांचा मुद्दा नाही, हे भारतीय चित्रपट सृष्टी समोरील एक आव्हान आहे। चित्रपट कसा प्रदर्शित होऊ शकतो, प्रत्येक ती भूमिका सॅटेलाइट कंट्रोलची आहे। चित्रपट ऑनलाईन मध्ये कसे प्रदर्शित होऊ शकतात, तर हे आहे, म्हणूनच हे राजकारण आहे। ते आपले सगळे विशेषतः केंद्र आणि राज्य ते एकत्र आहेत। विशेषतः मिस्टर MK स्टॅलिन यांनी हे चित्रपट प्रदर्शित होणे आणि लिकेजेस सुरू केले। निश्चितच लोक लक्ष घालतील। एकदा आमचे नेते, एकदा आम्ही सरकार स्थापन केले की चित्रपट 100% तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल, लोक न्याय देतील। काँग्रेस सोबत तुमचे नाते काय आहे? अखिल भारतीय महिला काँग्रेस नेत्या जवळजवळ बडतर्फ केल्या, मला वाटते बडतर्फ। तर खूप सारे जे कोणी राहुल गांधींचे कार्यकर्ते, राहुल गांधींचे व्यक्ती, अधिक प्रामाणिक व्यक्ती, त्यांना आता काढून टाकले आहे। निश्चितच पक्ष विशेषतः मणी ठाकूर खासदार आणि दोती मणी यांनी आधीच घोषित केले की आम्ही निवडणूक लढवणार नाही। तर ही निवडणूक योग्य आघाडीसह 2021 सारखी दिसत नाही।
तर ही द्रमुक आघाडी ही आधीच पूर्णपणे अयशस्वी आघाडी आहे. ते म्हणतील जातीय गणित आणि आम्ही या सर्व पक्षांना एकत्र आणत आहोत. असं काही नाही. तुम्ही ही निवडणूक जातीबद्दल नाही. नाही तुम्ही पाहिलं का तिरुनेलवेली तुतुकुडीमध्ये बघा, प्रत्येक नेहमी म्हणतात की दक्षिण हे जातीय गणित आहे, पण तिरुनेलवेलीमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोक जातीची आणि कशाचीही पर्वा करत नाहीत. त्यामुळे लोकांना बदल हवाय. द्रमुकने नेहमीच जातीचं राजकारण केलं आहे. लोकांना विकास हवाय, लोकांना चांगलं शिक्षण हवंय, लोकांना चांगला आरोग्य उद्योग हवाय. लोकांची जी मूलभूत गरज आहे, विशेषतः दक्षिणेत, तिथं शिक्षण नाही, रोजगार नाहीये. तरुणांना रोजगार हवाय. निश्चितपणे आम्ही चांगलं सरकार बनवू. आम्ही विकासावर लक्ष केंद्रित करू. तुमची सर्वात मोठी ताकद अर्थातच तरुण आहेत आणि तुम्ही महिलांबद्दलही बोलत आहात. ते पुरेसं ठरणार आहे का? तुम्ही याकडे कसं बघतात? आम्ही नेहमी अम्मा म्हणतो. अम्मा म्हणजे आहे एक आई. सगळ्या घरांमध्ये आई आधार देत असते. आमचा पक्ष आमच्या पक्षाचा पाया महिलांवर आधारित आहे. स्त्री म्हणजे सर्व घरं, आई आणि मुलगी, बहीण हा पाया आहे. त्यामुळे पुरुषांना कोणतीही संधी नाही किंवा नाही कोणताही पर्याय नाही. अर्थातच पुरुषांना बदलावं लागेल. पुरुषांना स्त्रियांचा आवाज ऐकावा लागेल. बऱ्याचदा लोक आम्हाला सांगत आहेत की तरुण त्यांच्या स्वतःच्या घरात प्रभावशाली बनत आहेत, त्यांच्या पालकांना कडे जाण्यासाठी प्रभावित करत आहेत. बघा, नंतर 40 वर्षानंतर 10 वर्षानंतर मुलं राजकारणाबद्दल बोलत आहेत. हेच तामिळनाडूच्या राजकारणाचं यश आहे. आता दरवाजा उघडलाय. त्यामुळे DMK आणि MK स्टॅलिनची घराणेशाही आणि राजेशाही संपली आहे. फक्त एक शेवटची गोष्ट, तुम्ही असं म्हणत आला आहात की जोसेफ विजय पुढचे मुख्यमंत्री होणार आहेत, जेणेकरून तुम्ही राजा व्हाल. काही लोक म्हणतात की तुम्ही किंग मेकर व्हाल, काही इतर लोक म्हणतात की तुम्ही मतं कापणारे असाल. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्ही नाही, आमचे नेते राजा नाहीयेत आणि किंग मेकर नाहीयेत. आम्ही सामान्य माणूस आहोत. आमचे नेते सामान्य माणसाचे सरकार स्थापन करतील. राजेशाही आणि मोनार्की, तमिळमध्ये आम्ही मोनार्की म्हणतो, ती संपली आहे. तामिळनाडूमध्ये यापुढे कोणी राजा आणि किंग मेकर नाही. धन्यवाद.